नाना जय श्रीराम. जय श्रीराम. नाना, पुणे नाशिक रेल्वे व्हावी म्हणून गेले खूप अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते, परंतु ह्या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. लोकांमध्ये तीव्र नापसंती आहे. 9 तारखेला आंदोलन केलं जाणार आहे. या संदर्भामध्ये तुम्ही काय माहिती सांगाल? वाणी साहेब, तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे. खरं तर पुणे नाशिक रेल्वे बऱ्याच वर्षाचा प्रलंबित असणारा प्रश्न आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव असताना 10 वर्ष दादांनी त्याचा खूप असा पाठपुरावा केलेला आहे. परंतु ठीक आहे, बरेचसे त्यावेळेस सर्वे झालेत, परंतु त्याला काही यश आलेलं नाही आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये तो प्रकल्प शिरूर मार्गे, नगर मार्गे शिर्डीला न्यायचा असं काहीतरी चर्चा चालू आहे. आमचं म्हणणं आहे की जो सर्वे झाला आहे पुणे नाशिक, त्या सर्वेप्रमाणे रस्ता झाला पाहिजे, रेल्वे झाला पाहिजे. ही आमची सर्व शेतकरी वर्ग असेल, महिला असतील, विद्यार्थी असतील, व्यापारी असतील, उद्योजक असतील, हा सर्वांचा प्रश्न आहे. आणि म्हणून हे अत्यंत गरजेचे आहे. दळणवळण व्यवस्था वाढली पाहिजे. कारण इकडं पुणे, अहिल्यानगर, नाशिक, कल्याण हे सर्व ह्या जाणारा हा मार्ग आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की हा जो प्रकल्प प्रलंबित आहे, हा पुणे नाशिक जो रेल्वेचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागला पाहिजे. आणि म्हणून 9 ऑगस्ट रोजी या ठिकाणी मोठे आंदोलनं या ठिकाणी होणार आहेत. ती सर्वपक्षीय आहेत, ही राजकीय नाही आहेत. शेवटी लोकांच्या हिताचा प्रश्न आहे आणि तो सुटला पाहिजे, झाला पाहिजे, प्रलंबित प्रश्न मार्गी लागला पाहिजे. म्हणून तर म्हणजे चाकणला होणारे, खेडला होणारे, मनसरला होणारे, नारायणगावला होणारे, आळेपाट्याला होणारे, पुढं संगमनेरला होणारे, सिन्नरला होणारे, हे सगळ्या ठिकाणी मोठे आंदोलन त्या ठिकाणी आहे की सरकारने याची दखल घेऊन खरं तर हा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो, छत्रपती शिवरायांचा आपण जय जयकार करतो आणि त्या छत्रपतीच्या शिवजन्मीला खऱ्या अर्थानं वंचित ठेवायचं काम जर शासन करत असेल तर हे कधी आम्ही खपून घेणार नाही. जरी सत्तेतले जरी असलो आम्ही, पण लोकांच्या हितासाठी आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार. आणि हा मार्ग खऱ्या अर्थानं दळणवळणची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे. आम्हाला सांगितलं जातं की GMRTचा प्रकल्पामुळं ते आपल्याला तिथून करता येत नाही. वाणी साहेब, आजही काही लोकांच्या सातबारावर शिक्के पडलेत रेल्वेचे, भूसंपादनाचे. आणि मग अचानक असं काय झालं? आणि म्हणून माझ्या सरकारला विनंती आहे की तो GMRT एक वेळेस हटाव, परंतु आमचा रेल्वेचा हा प्रकल्प झाला पाहिजे ह्या भावनेशी आम्ही आहे. आणि म्हणून आम्ही सर्व पक्ष कुठलंही राजकीय वळण न देता आम्ही त्या ठिकाणी 9 तारखेला जे आंदोलन करणार आहे त्या आंदोलनाला सर्व म्हणजे शेतकरी बांधव असतील, महिला असतील, व्यापारी असतील, उद्योजक असतील, विद्यार्थी असतील, यांनी सगळ्यांनी एक मोठाची त्या ठिकाणी 9 ऑगस्ट होती. कारण त्या दिवशी नेमकी आदिवासी दिन आहे. आणि त्या दिवशी आम्ही हा किती वाजता? सकाळी त्याचं स्थळ सकाळी 9 वाजता नारायणगाव एसटी स्टँड त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे आंदोलन इतकं तीव्र आहे की शासन याची नक्की दखल घेतील. देशाचे पंतप्रधान, देशाचे रेल्वे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने यांनी दखल घेऊन ह्या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने मंजुरी द्यावी. आणि हा प्रकल्प खऱ्या अर्थानं हेच नाही वाणी साहेब, माझं तर याच्याही पुढचं म्हणणं होतं की जसा पुणे नाशिक तुम्ही करताय तसा कल्याण अहिल्यानगर सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि हे खरं तर तोही प्रकल्प होणं. आणि म्हणून जुन्नर तालुक्याला खऱ्या अर्थानं जंक्शन तालुका खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठा स्कोप त्या ठिकाणी मिळणार आहे. आज शेतकरी काय हो, GMRTमुळे आमच्या शेतकऱ्यांना कुठे इथं MIDC होऊ शकत नाही. आज तुम्ही एकरावरचे लोक शेतकरी आज गुंठ्यावर आलेत. उद्याच्या पिढीला कुठंतरी करायचं असं ते काळाची गरज आहे. आणि म्हणून हा रेल्वे प्रकल्प झाला पाहिजे. आणि म्हणून मी सर्व या ठिकाणी जनतेला आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, त्या ठिकाणी यावं, आपल्या भावना त्या ठिकाणी मांडाव्यात. मी पुन्हा एकदा या सगळ्या जनतेला आवाहन करत असताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुचके यांच्याही वतीने त्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.